हे बघा, आता वाघ इथे येतो. ह्या वाड्यात तुम्हाला सांगितलं मग कशी आला होतो, गाईला पकडला. हे बघा, हे कसे खाऊन टाकलेत बघा पेरू. हे सगळे हे वाडे आहेत गुरांचे. आम्ही ढोरं बोलतो, ढोरांचे वाडे म्हणजे गुरांचेच वाडे आपले झाले. आणि खूप मोठा होता, म्हणजे इथपर्यंत होता. हां, इथून ते तिथपर्यंत असा मोठा वाडा होता. एक शेणखळ आहे बघा, अशी केली जाते. ह्याच्यामध्ये असं शेण ठेवला जातो आणि हा खूप चांगला खत होतो. आणि हा नॅचरल सर्वात बेस्ट. 15 ते 20 वाड्यांमध्ये 2 वाड्यामध्ये चालू आहेत, बाकी सगळे बंद. 10 दिवसापूर्वी ह्या वाड्यामध्ये वाघाने एक गाईला पकडलं. हा रस्ता पण, इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. हा असा मैदान, हा बघा हा मैदान. इथे पण वाडे होते. हे सगळं तुटलं फुटलं, हे पण वाडेच होते. रावळे आंबे खाऊन टाकलेत हे बघा गुरांनी. हे बघा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आम्ही गावी आलो आहे काही कामासाठी आणि असं थोडं सुट्टीवरती. आरवीवरून आले. सात्विक आहे, थोडासा फेरफटका मारायला चाललो आहे आम्ही. सकाळी झालो, सकाळी आम्ही 6 वाजता घरी पोचलो आणि या मुलांना थोडं खेळायला जायचं, बाहेर फिरायचं आहे. म्हणजे इथलं वातावरण मेन आहे. क्लायमेट थोडंसं बोलत ना की पावसाळ्याचं असतं ना, इकडे बघा समोर असे नॉर्मल ऊन पण नाही आहे आणि हे पण नाही आहे, म्हणजे ढग आलेत, पावसाचे ढग आलेत. ऊन अजिबात आला नाही आहे, पावसासारखं वाटतंय. म्हणून क्लायमेट पावसासारखं वाटतंय. दुकट एकदम झालं आहे. पाऊस माकडे बघ, हे बघा माकडे बघा, हे बघा. हां, ते बघा आमच्या परसावामध्ये पण आहेत माकडं. समोरचा परसाव आहे, चिकूवरती उड्या मारतात. ते बघा आतमध्ये आहेत तसे. हे बघा चिकूवरती, हे समोर बघा, हे चिकू माझी चिकू झाड. हे बघा, ते बघा, हे बघा, हे बघा. इकडे हे बघा, हे बघा मंडई. ॲक्च्युली हे बघा चिकू, बघा चिकू. हे पेरू, हे बघा, हे कसे खाऊन टाकलेत बघा पेरू. हे सगळे हे चिकू, हे बघा, हे आत्ताच खाऊन गेले. ते बघा, मी इथे येतोय ना तेवढं. हे बघा कसे फोडतात, तुडतात बघा. चिकूवरती चिकू खूप आले, पूर्ण भरले चिकूवरती. हे बघा माकडाने बघा काय करून ठेवलं. आत्ता जस्ट गेले, खाऊन टाकलेत सगळे पेरू, खाली पडले. हे बघा असे कच्चे पेरू सगळे. हे मोठे ऊनच येत नाही. ही पेरू आपली समोर गेली. हां, सगळे खाली पाडले सगळे. ही बघा पूर्ण भरले पेरू, पण भरले पूर्ण. खूप पेरू आले आपली. पेरूचे पेरू पण खूप आहेत आपले. पेरू पण भरले. हा तिकडे गेले ना आता, पूर्ण खाऊन टाकले पेरू बघा आपले. चिकू पेरू सगळे खाऊन टाकले. हे असे कच्चे खातात आणि फेकून देतात. चिकूवरची चिकू आता म्हणजे हे मोठे होऊ देतच नाही हे माकडं. चिकू पेरू हे आमचे खूप समोर, हे आपल्या घराची कौलं आहेत. ही कौलं आपल्याला म्हणजे हे लास्ट टाइम लावलं मी. इथे नारळी लावल्या होत्या, 4 नारळ लावल्या होत्या. 4 नारळ इथे होती, तिथे होती, इथे होती आणि पुढे एक होती. सगळ्या नारळी गायब झाल्या, कारण की डुकरांनी आतमध्ये खोदून, म्हणजे माती आतमध्ये खोदून त्यातला नारळ खाऊन टाकले पूर्ण. मस्त नारळ झाल्या होत्या, मोठ्या एवढ्या मोठ्या नारळ, म्हणजे आपल्या एवढ्या झालेल्या नारळ. ही लोकांचे परसावं. हे बघा पावसाची तयारी झाली पूर्ण. इथे हे दगडाचे शेण ठेवलेत ना, मांडलेत ना, हे साफसफाई करून चौकोनी बोलतात, चौकोनी करून खूप वगैरे मस्तपैकी बनवून पावसाची पूर्ण तयारी करून ठेवली. ह्याच्या इथे मग मस्त नारळ मोठे झालेत, त्यामुळे ह्यांना काय तर प्रॉब्लेम नाही. आमच्या छोट्या होते तेव्हाच वाट लावली डुकरांनी.
हे बघा. म्हणजे हा एक रस्ता आहे कॉन्क्रीटचा बनवलेला आहे बघा. हा पूर्ण आमच्या गावाच्या भोवती बनवला आहे राऊंडमध्ये. गावाच्या आतमध्ये पण आहेत कॉन्क्रीटचे रस्ते असे आणि हे बाहेरून पण आहेत. म्हणजे पूर्ण गावाच्या बाहेर आपण गाडी घेऊन पण जाऊ शकतो. हे परसव लोकांचे हे वाडे आहेत गुरांचे. आम्ही ढोरं बोलतो, ढोरांचे वाडे म्हणजे गुरांचेच वाडे आपले झाले. हे बघा. हां बच्चू, कोण आला होता? कोण? कावळा आला होता. अच्छा, कुठे आला होता कावळा? म्हणजे हा आता हे खूप झाले. हा खूप मोठा वाडा होता इथे इप्त्यांचा. आमच्या इथे इप्त्यांचा मोठा हा, आणि खूप मोठा होता म्हणजे इथपर्यंत होता. हां, इथून ते तिथपर्यंत असा मोठा वाडा होता आणि तिथे खूप गुरं त्यांची होती. आता गुरं नाही आहेत, आता त्याला छोटा करून ह्याच्या खोप झाली म्हणजे फाटीवर ठेवले त्याच्यामध्ये. सध्याची गावची परिस्थिती आहे. हा एक वाडा, हा एक ओसाड झाला आहे. हे बघा. हां, तिथे गाव आहे ना. हा बघा, हा एक. जेव्हा माणसं गावी होती, माणसांची गुरं होती, गाव भरलेलं असायचं. गावामध्ये शेण पडलेलं असायचं ॲक्च्युली. म्हणजे लोक शेण आणायला आले, टोपली घेऊन आले का भरभरून घेऊन जायचे. आता लोकांना शेण शोधावं लागतं आहे, मिळतच नाही कुठे. आता हा एक. हे बघा, हे वाड्यांची कंडिशन बघा, तुम्हाला दाखवतो. आतमध्ये बघा, फक्त फाटे भरून ठेवलेत, दुसरं काही नाही आहे, बंद. कारण की माणसं गावी मुंबईला, सगळी माणसं मुंबईला. हे वाडे एवढे चांगलेले वाडे भरलेले बघा, गुरांनी भरलेले असायचे. बैलगाड्या असायच्या लोकांच्या. सगळे ओसाड पडले, सगळे ओसाड पडलेले आहेत. सगळे वाडे बंद आहेत आमच्या गुरांचे. हे बरं भरलेले असायचे. पहिले गावामध्ये दूध, दही अशा गोष्टी इझिली अवेलेबल असायच्या. म्हणजे कुणाकडे असं मागायची गरज नाही पडायची, खूप असायचं. म्हणजे असे कोणी असंही द्यायचा. आता कुणाकडे मिळतच नाही मेले गोष्ट म्हणजे गाव साईडला. काही गुरुच राहिलेत नाही. क्वचित काही लोक आहेत तसे आमच्या समोर, आईच्या समोर, आमच्या घराच्या समोर राकेश दादा, त्यांच्या घरी त्यांच्या गुरं आहेत अजून. त्यांचे पहिले खूपच होती, आता आहेत पण आहेत त्यांच्याकडे. म्हणजे मोजकीच काही लोक आहेत त्यांच्या घरी गुरं आहेत, नाहीतर काहीच नाही. बकऱ्या होत्या, गुरं होत्या, म्हशी होत्या, काय नाही राहिले आता. हे बघा, नाहीतर ह्या साईडला मी फिरलो ना आपण, ते नुसती गुरं चालत असायची. आता हे बघा, इथे आलो आपण, ते समोर वाडे आहेत तिथे. हे पूर्ण लाईन वाड्यांचीच होती पूर्ण. हे बघा, ही सगळी तुम्हाला दाखवतो. हा पण बंद झाला आहे. काय आता ठेवलं जातं बघा याच्यामध्ये. हे गुरांची वाडा मी तुम्हाला दाखवतो आहे. जिथे गावामध्ये गुरं होती पहिले. गुरं असण्याचा पण खूप मोठा फायदा आहे, पण ते आपल्याला आता कळत नाही, पण नक्की जाणवेल. ह्या गोष्टी आपल्याला नक्की जाणवतील की असे हा खत निर्माण होतो ह्याच्यामध्ये. असे खड्डे खणून ते बाजूला असे दगडांचं लाईन हे करून प्रॉपर बनवून ह्याच्यामध्ये हा समोर वाडा गुरांचा, त्याच्यातून शेण काढून काढून असे ह्याच्यामध्ये ठेवलं जायचं. आत्ता मे महिन्यापर्यंत ठेवतात. नंतर तो पूर्ण सुकलेला असतो, तो हा घेऊन जाऊन शेती, म्हणजे आपण शेती बनवतो तिकडे जाऊन, तिथे जाऊन तो असं आपण एक भात लावण्यासाठी डाळ जाळली जाते, डाळ बोलतो आमच्याकडे. डाळ जाळली जाते तिथे, ह्या शेणाने जाळली जाते. म्हणजे हा एक प्रकारचा खत पण असतो आणि त्या ठिकाणी भात हे होतो, म्हणजे भात लावला जातो. मग तो भात मग तिकडे झालेला भात तो पूर्ण शेतामध्ये लावला जातो. त्यासाठी हा खास खत शेणाचा हा यूज होतो. पण गुरंच नाही आता बघा. हा काही बघा, हा समोरचा आहे, ह्याच्यामध्ये गुरं आहेत. हा एक दिसतोय मला फक्त, हा एक आणि हा एक, हे दोनच आहेत. म्हणजे हा पूर्ण पट्ट्यामध्ये 15 ते 20 हे होते. पूर्ण दाखवलं तुम्हाला ते आहेत. त्याच्यामध्ये फक्त 2 वाडे आहेत फक्त, हा आणि हा, यांच्यामध्ये फक्त गुरं आहेत. हा पट्टा ना पूर्ण इथे, हा रांगल्यांचा हा इथं मोठा वाडा होता बघा. हा पूर्ण पट्टा, हे इथं मेढे राहिलेत, लाकडाचे मेढे राहिलेत. गेल्या वर्ष पडला पूर्ण. त्याच्यामध्ये पण काय गुरं आहेत की नाही वाटत नाही बघून मला.
म्हणजे इथे पहिला इथला एक स्मेलच खूप वेगळा यायचा, खूपच स्मेल वेगळा यायचा ना. इथे पण गुरं नाहीत, हे बघा नाहीच आहे. काही गुरं असते, जिथे गुरं असेल तिथला क्लायमेट, तिथला वातावरण खूप वेगळा असतो. फक्त परसावर आहेत, परसावरीसाठी बघा हे परसाव गेलेत, गुरांचे वाडे संपले सगळे. हे माझ्याबरोबर आम्हाला गुरं बघायचे आहेत, हे माझ्याबरोबर आले होते दोघेजण बघायला. नाहीतर सकाळी उठलं ना, इथे गुरांची लाईन असायची अशी पूर्ण तिकडे तिथपर्यंत जायला, पुढे इथे जंगलात चरायला जातात. आता काहीच नाही राहिलं आहे. आम्ही बघितलं सगळं, आम्ही बोलत ना की लकीली आम्ही सगळं बघितलं आहे, गावच्या गोष्टी काय सगळ्या गोष्टी. मला वाटत नाही मुलांना बघायला मिळेल काय, त्यासाठी मी खास यांना हे दाखवायला आणलं इकडे. वाडेवर काय गुरं काय असतात तिकडे दाखवायला आणलं त्यांना. असं तर काय राहिलेत नाही. वाडे कसे असतात, कुठे गुरं ठेवतात. तुम्ही आंबा बघायला होतात ना, मग आंबा कुठे आहे? हां, कुठे आंबा नाही ना, कुठे गेली आंबा? गावाला गेली. इकडे या बच्चू, इकडे या. पण गावाच्या बाहेरून आता फिरतोय. हा रस्ता तुम्हाला मग कशी बोललो ना, कॉन्क्रीटचा पूर्ण गावामध्ये बनला असा. इथे मग वाडा होता मंडळी, इथे सुद्धा वाडा होता मोठा. तो वाडा काढून आता बघ छोटी खोप बनवले. हे सगळं तुम्हाला वाडे दाखवतो. हां थांबा 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 थांबा, इकडे या. हे भेंडीची झाडं, हे बघा हे सगळे भेंडीची झाडं आहेत. पहिले खूप होते, हे सगळे दिसतात ना असे उभे उभे गेलेत असे, हे लाकडं, हे भेंडीची झाड. आता हा बघ, हा एक वाडा आहे, ह्याच्यामध्ये गुरं आहेत. म्हणजे हा बघूनच वाटतं याच्याकडे, बघून किती मस्त वाटते बघा. आता सोडले आहेत. हा बघा एक वासरू झोपला आहे, तो पण आजारी आहे. हा वासरू पण आजारी आहे, हा बघा. पण सीन काय माहिती आहे का मंडळी, ह्या वाड्यामध्ये म्हणजे आता 10 दिवसापूर्वी ह्या वाड्यामध्ये वाघाने एक गाईला पकडलं. इथेच येऊन बघा, हा ओपन स्पेस आहे, असं काय आपला हे पॅक नसतो. इथून जम मारून आय थिंक आतमध्ये गेला, गाईला पकडलं आणि गुरांची थोडी चवळ ओरडायला लागली, इकडे तिकडे हे करायला लागले. तर तेवढाच काही बाजूलाच गाव आहे ना, त्यामुळे लोकांना आवाज आला, लोक आले पळत इकडे तिकडे. तोपर्यंत तो तिला ऑलमोस्ट मारून पळायला माणसाला त्यावेळेला, पण तिला ऑलमोस्ट मारलं त्याने तिथेच. आता वाघाने मग ऑलमोस्ट आता काही ठिकाणी बोलतात ना की 4-5 गुरं पकडलेत आमच्या साईडला इथे. आता एवढीच राहिली. हे पूर्ण वाडेत, हा बघा, हा एक शेणकाळ तुम्ही दाखवतो, इथून पूर्ण वाडे हे सगळे पडले तुटलेत बघा. समोर आहे बघा, इथे बघा मंडळी, हा एक हे बघा वाड्यांची हालत बघा. हे आपणच केल्या, आपण कुणाला दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही, हे आपणच केलं आहे. हा एक वाडा तुटला आहे कारण की गुरं नाही, कोण लक्ष द्यायला कोण नाही. सगळं ह्या गोष्टी मला वाटतं फ्युचरमध्ये आता नाही बघायला मिळणार. आम्ही बघितलं सगळं, पुढे लोकांना नाही बघायला मिळणार, पुढच्या पिढीला बघायला नाही मिळणार. हे परसाव आहेत, फणस वगैरे लावलेत, आतमध्ये फणसाचे झाड आहेत, हे बघा खूप फणस वगैरे आहेत आतमध्ये. हा भेंडीचं झाड समोर गेला आहे तो. मी हे का दाखवते कारण की बोलू ह्याच्या पुढे राहतील ना राहतील ह्या गोष्टी. क्वचित बोलू ना, आता 15-20 ह्याच्यामध्ये वाड्यांमधले 3 ते 4 मोजूनच फक्त चालू आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये गुरं आहेत, ते पण काय 3-3, 4-4 गुरं असेल, जास्त नाही. नाहीतर हा पट्टा पूर्ण वाड्याने भरलेला होता आणि इकडे भरपूरच गुरं असायची. वाघला लायन्स बोलतात. वाघ म्हणजे टायगर, टायगर म्हणजे वाघ, लायन म्हणजे सिंह. हां म्हणजे इथे एक वाडा आहे, हे सगळे बंदच आहेत, ह्याच्यामध्ये गुरं नाही राहतात. आता बोला ना, अजून 2-3च असे आहेत तिथे गुरं राहतात, बाकी काय नाही. इथे आम्ही खल्यावर चाललो, म्हणजे आम्ही खल्याचा पाठ आम्ही बोलतो ना, इकडे कुठे चाललो आहे खल्यावर चाललो, वरच्या होलीला चाललो आहे, खालच्या होलीला, होलीवरती ही खालची होली आणि ही खला, हा खल्याचा पाठ आम्ही इकडे. हे बघा इथे एखादं वाटते मला की गुरं आहेत आतमध्ये बघून, कारण इथलं क्लायमेट बघा असं आहे बघा.
हा खल्याचा पाठ इकडचा, हा रस्ता पण. इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. हा असा मैदान, हा बघा हा मैदान. इथे पण वाडे होते. हे सगळं तुटलं फुटलं, हे पण वाडेच होते. हे बघा थोडंसं स्ट्रक्चर झालं त्याचं, हे थोडंसं राहिलं आहे. हे पण वाडे होते इकडून, इथे वाडे होते, समोर सगळे वाडेच होते. इथे पावसाळ्यामध्ये मस्त पाणी भरायचं, पूर्ण पॅक व्हायचा. म्हशीवर इकडे बसायच्या. तिथे खाली पण वाढे, ते सगळं ओसं पडलं. ह्याच्या खाली पण पट्ट्या. तिथे आमच्या आजीचा, म्हणजे आईच्या आईचा बाबा आमचे होते, गुरं सांभाळायचे. तो समोर तिथे त्यांचे गुरं होते. मामांचे पण. आता मामांना नाही जमत पायाच्यामुळं, मामांच्या पायाला थोडं लागलं तिथून. मामाने पण गुरं सोडून दिले. मामाचं घर बाजूलाच आहे, लांब नाही आहे, जवळच आहे. म्हणजे असं आमचं घर आणि खाली मामाचं घर. तर गुरं जंगलातून यायचे, आमच्या घरीच यायची. पहिले जंगलातून आली का आणि पहिलंच घर आमचं लागतं, तर आमच्या इथे खाऊन पण नंतर मग खाली यायचे. नंतर मग इकडे वाड्यामध्ये बाबा घेऊन यायचे. दूध दही सगळ्या गोष्टी आमच्या घरीच असायच्या लहानपणापासून, त्यामुळे कुठल्या गोष्टी कमतरता नव्हती. बघा मुलांना मजा आली खेळायला. गावाला हाच तर मेन असतो की सोडायचं बिंदास असं गावामध्ये. अशा मातीत खेळूनच त्यांची इम्युनिटीवर पॉवर खूप अशीच होते. म्हणजे आपल्याला मुंबईला जे काय देतो ना हॉर्लिक्स बोर्लिक्स ह्याची गरज नाही गावाला. मला अशीच ह्या मातीमध्ये, ह्या वातावरणामध्ये मोठे होतात पडून जोडून. इथला मेन म्हणजे इथला क्लायमेट खूप भारी असतो. म्हणून मी पण आलो की ह्याला आता कंटिन्यू 2-3 वर्ष कंटिन्यू आणतो आहे. खेळ बिंदास. आणि हे मेला आवर्जून आणतो ह्यांना. हे माझ्या दादाची मोठ्या दादाची मुलगी आरवी, हा माझा सात्विक, ह्यांना आवर्जून आम्ही गावाला आणतो. हे आपले वाडे ओसाड पडलेले सगळे. चला आपण इकडे जाऊया बच्चू, ह्या साईडला जा. समोर आपलं गावच आहे, हा समोर गावाला लागून सगळी ही वाडे, गुरांचे वाडे. असे लांब पण नाहीत, बाजूलाच आहेत. आता वाघ इथे येतो. ह्या वाड्यात तुम्हाला सांगितलं मग कशी आला होतो, गाईला पकडलं. इथे येतो समोर ह्या आंब्याखाली, कुठे गावच्या पण फिरतो रात्रीचं. ह्या वाड्यामध्ये पण गुरं मे बी असतील, कारण की थोडंसं बघून वाटतं. म्हणजे बघा इथे पण नाहीच आहेत, समोर इथे पण नाहीच आहेत. हे सगळे ओसाड पडले आहेत गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत बघा. हे बघून वाटतं ह्याच्यामध्ये गुरं असणार, आणि की बांधून ठेवले तसं. इथून सगळं हे शेणकळी सगळ्या होत्या, हे गेल्या सगळ्या. इथे एक राहिले शेणकळे बघा, तुम्हाला मग सांगितलं हा खत म्हणून वापरला जातो. हां हे बघा आहेत गुरं इकडे, म्हणजे आता सोडलेत. पडलं आहे बघा, ताजं शेण आहे ते समोर. तिथे आतमध्ये काय नाही बच्चू, गुरं नाहीत आतमध्ये, ढोरं नाहीत. हा एकच, मला एवढ्या फिरण्यात मला हा एकच दिसला. हा बघा, हा एकच बैल दिसला. एवढा मी पूर्ण पट्टा फिरलो, वाड्यात दाखवले, हा एकच दिसला आहे गावामध्ये बघा. ना त्याच्यावर पूर्ण भरभरून असे पूर्ण जायचे इकडून गुरं. हे रावळे आंबे खाऊन टाकलेत हे बघा गुरांनी. हे बघा हे खाऊन जंगलात जातात, खाऊन येतात आणि असे टाकतात. हां हां इकडे पुढे आहे. हां तुझे शूज खराब झाले तुमचे. इथे ह्याच्यामध्ये गाय आहे आतमध्ये समोर बघा, आतमध्ये गाय आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला बघायचं आहे बच्चू? मंडळी बघा आलो मी इथं. हा आमचा खोबरा आंबा. ह्याचे आंबे खूप भारी असतात, म्हणजे कच्चे पण खायला भारी लागतात, खोबऱ्यासारखे. त्याला नाव खोबरा आंबा पडलं आहे. आम्ही आता गावामध्ये एंट्री करतो आहे. आपलं घर बांधलेलं आहे, ही आपली घरं बांधलेली आहेत तिकडची. हा तर शेवटचं इकडचं घर. गावात आलो आता आम्ही. मामा बरे आहेत ना? मग चाफ्याची फुलं काढतात तिकडे. हा सकाळचा क्लायमेट गावचा बघा, वातावरण पण ढगाळच आहे, पाऊस कधी येईल हे बघा. आपण गावामध्ये एंट्री केली.
आपलं गाव समोर तिकडे मंदिर पुढे दिसते ना एकदम लास्टला, वरून थोडं दिसत असेल ते मंदिर आपलं. काय झाडताय का, साफसफाई करताय? कधी आलात कधी तुम्ही? हां, पावसाची तयारी सगळी चालली आहे बघा. सगळं बांधून कपडे वगैरे मारतात असे सगळे, आणि सगळे मग गावाला खास करून त्यासाठी येतात, म्हणजे घरामध्ये पाणी वगैरे नको झालं त्यासाठी येतात. सगळं साफसफाई करतात, पावसाची तयारी, सगळं धान्य भरतात घरामध्ये. नंतर मुंबईला जातात परत. हे असे बांधून कपडावर बांधून घरांना सगळे करतात.